एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता आपण बाही कटिंग दाखवणार आहोत. तर साईज आहे आपली 32, 34 आणि 36 आणि 38. आपण एक सोबत 4 बाही कटिंग दाखवणार आहोत. म्हणजे पूर्ण आपला बाही कटिंगवरच व्हिडिओ असणार आहे. का मी हे जे पेपर पॅटर्न कटिंग केले, मी हे माझ्या चॅनलवर ब्लाऊज फिनिशिंग या चॅनलवर अपलोड केले आणि फेसबुकवर चॅनल आहे वंदना गायकवाड, ह्या चॅनलला आपण अपलोड केलेले आहे. ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा. हे आपल्याला ऑर्डर आली होती कटिंगची, तर त्यानुसार आपण पूर्ण पेपर पॅटर्न हे व्यवस्थित कटिंग करून ठेवलेत. आता याच्यामध्ये आपण बाही ॲड करणार, तर मी बाहीचा सेपरेट व्हिडिओ बनवते आणि नंतर मग मी याच्यामध्ये ती बाही जोडून ठेवणार. तर एकदम सोप्या पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने आपण हे पेपर कटिंग केलेत. आता याच्यावरून मी तुम्हाला साईजनुसार सांगते. अगोदर मी तुम्हाला 32 साईजमध्ये बाही कटिंग करायची, तर आपल्याला कोणतं माप गरजेचं आहे, तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर सगळ्यात अगोदर आपल्याला साईज कोणती पण असू द्या, टेक्निक हेच वापरायची. साईज माप किती आले? 7 इंच. म्हणजे आपण क्रॉसमध्ये मोंड्याचं माप घेतले 7 इंच. आता ज्या वेळेस आपल्याला समजा बाही कटिंग करायची, तर अगोदर आपण एकसारखं मी आखून घेते. कापड जरी असलं, अस्तर असो किंवा मेन फॅब्रिक असो, एकसारखं आपल्याला अगोदर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर नीट लक्षात घ्या, तर 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. म्हणजे 5 इंचाची बाही असेल तर 6 इंच, म्हणजे अस्तरमध्ये आपण 1 इंच जास्त घ्यायचं आहे. आणि बिना अस्तरचा असेल तर तुम्हाला समोरच्या बाजूने फोल्ड किती करायचं आहे, जसं आम्ही हातशिलाई बोलतो गावाकडे, तुम्ही काय बोलता माहीत नाही, तर त्यानुसार तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता मग हा मी तुम्हाला अस्तरच्या हिशोबाने दाखवते. समजा आता 4 इंचाची बाही आहे, 4.5 इंचाची बाही आहे, तर मी 5.5 इंचावर एक मार्किंग केले. म्हणजे मी याच्यामध्ये शिलाई मार्जिन पण ॲड केली. आता ही लाईन आपण सरळ घेतली. आता त्याच्यानंतर आपण मुंडा चेक केला, किती बसला? 7 इंचाचा. नंतर ही घडी आपल्याला 7 इंचावर आपल्याला ठेवून घ्यायची आणि त्याला आपण एक लाईन आखून घेऊ. आता आपल्याला यायचं आहे दंड घेर. आता मी तुम्हाला त्याच्या अगोदर सांगते, फोल्ड बाजू माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू समोरून आहे. बाही कटिंग करताना फोल्ड बाजू कधी पण आपल्याकडे ठेवायची. आता आपण हा 32 साईजचं बाही कटिंग करतोय, तर 5 इंच आपण दंड घेर घेऊ. आता मी अंदाजे तुम्हाला सांगितले 5 इंच. तुमची कमी जास्त जरी असेल तर चांगलीच गोष्ट आहे, किंवा जर याच्यामध्ये जास्त असेल तर तुम्ही ज्यावेळेस बाही कटिंग करता तर त्यावेळेला ते जास्त घ्यायचं आहे. 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवू शकता. म्हणजे ह्या लाईनपर्यंत आपण 2 इंच ठेवले. आता 7 इंचावर जी लाईन आली, त्याच्यानंतर आपण बाहेरच्या बाजूने किती घ्यायचं? एक्स्ट्रा 1.5 इंच. कंपल्सरी 1.5 इंच घ्या. जरी कपडा उरला तर आपण ते कट करू शकतो किंवा आपल्याला कट करावंच लागतं. आता जी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आली ती इथपर्यंत आली, नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण 3 इंच खाली उतरूया. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. आणि आपल्याला आकार देताना 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा. आता आकार देताना बघू शकतात, एकदम व्यवस्थितपणे आपण आकार देऊ शकतो. आता दुसरा आकार आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपण हा पॉईंट याला जोडून घ्यायचा आहे आणि हा याला जोडून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा फिटिंग पॉईंट आणि हा एक्स्ट्रा पॉईंट. म्हणजे किती कमी वेळामध्ये आपण बाही कटिंग केली. तर तुम्हाला याच्यामध्ये काय वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. म्हणजे टेक्निक सोपी आहे का नाही आहे ते कमेंट करून सांगा. आता याच्यामध्ये आपण साईज किती काढली, याच्यामध्ये आपण 32 साईजवर, तर आपण इथं 32 साईज करू. याच्यामध्ये तुम्ही कटोरीचा पॅटर्न असू द्या किंवा प्रिन्सेस असू द्या, कोणता पण असू द्या, साईजनुसार एकदम परफेक्ट बाही बसून जाणार. आता आपण इथं एक टच केल्या, बरोबर. टच केल्याच्या नंतर आता मी ही बाही अशा पद्धतीने कट करते. आता हा आकार मी शिवताना माझ्या ब्लाऊजला देत असते, पण आता ही कस्टमरला आपल्याला देऊन टाकायचं आहे, तर मग मी त्यांना अशा पद्धतीने देते. तर पाहू शकतात 32 साईजमध्ये बाही एकदम परफेक्ट आपली कटिंग झाली. म्हणजे आता हा झाला 32चा फॉर्म्युला पूर्ण रेडी. 32 झालं. त्याच्यानंतर आता 34मध्ये आपण कशा पद्धतीने बाही कटिंग केली पाहिजे याच्यावर आपण सविस्तर माहिती घेऊ. तर सेम तीच टेक्निक
किती आलं 7.5 इंच. 7.5 मध्ये आपण घडीनुसार जर बोललं तर आपण आता तुम्हाला बाही कितीचे लागतील त्यावर आपण येऊन जाणार. आता त्याच्या अगोदर मी सरळ येण्यासाठी एक लाईन आखून घेते. एक लाईन आखून घेतली. आपण ही पण 5.5 इंचाची बाही कटिंग करू. याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता किंवा बाही कमी पण करू शकता, असं काही नाही. मी 5.5ची घेतली म्हणून तुम्ही 5.5ची घ्या. 5.5 मी माप घेतले, पण बाही तयार होणार ती किती 4.5 वर. आता हे झालं आपलं माप. त्याच्यानंतर आपलं आडवं माप आलं किती 7.5 इंच, म्हणजे 32 साईजला 7 इंच आलं, 34 साईजला 7.5 आलं, 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची. पाहू शकता. आता दंडगेर आपण आपल्या मनाने घेऊ शकतो. 5.5 घेतले मी आणि 2 इंच याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेतली. त्याच्यानंतर आपण 3 इंच खाली आपले. नंतर आपण याला आकार देऊया. आकार देताना तुम्हाला मी 32 साईजमध्ये एकदम डिटेल सांगितले आकार तुम्ही कशा पद्धतीने द्यायचा आहे. एकदम कमी वेळामध्ये आपण 34 साईजची पण आपण कटिंग केली. परत एकदा सांगते, तुम्ही बाही ही जास्त घेऊ शकता किंवा कमी पण करू शकता. नंतर मी हा पॉईंट काढून घेतला, मधला पॉईंट, आणि नंतर मग याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे. हा आला आकार. हा आणि ह्या आकारामध्ये अर्धा इंचाचा फरक असतो. 34 साईजचं झालं. आता आपल्याला 36 साईजमध्ये परत एकदा बाही कटिंग करायची. आता आपण इथं माप बघूया किती आले. इथं आले 8 इंच, म्हणजे अर्धा इंचांनी बाहीचं माप वाढत गेले, जे आपण क्रॉसमध्ये चेक करतो. 36 साईजमध्ये मी हा पूर्ण पॅटर्न कट केलेला आहे कटोरीमध्ये. तर आपण 36 साईजला आपण बघूयात बाही कटिंग किती घ्यायची. अगोदर आपण सरळ आखून घेऊ. सरळ आखून घेतल्याच्या नंतर 8 इंचाची एक घडी देऊ. 8 इंचाची घडी घेतल्याच्या नंतर आपण 1.5 इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आहे. एक्स्ट्रा घेतल्याच्या नंतर आता तुम्ही ठरवा तुम्हाला बाही कितीची लागते. असं काही नाही, जे मी दाखवते त्यानुसारच तुम्ही बाही घ्या. आता मी एक अंदाजे याला एक लाईन आखून घेते. मग याच्यामधून तुम्ही समजून घ्या. समजा 6.25ची बाही आहे तर 5.25 तयार होऊ नये. त्याच्यामध्ये आपण 3 इंच खाली येऊया. आता दंडगेर आपण इथं 5.5 घेऊ. 5.5 दंडगेर, 1.5 ते 2 इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. एक पॉईंट इथं जोडायचा, हा पॉईंट इथं जोडायचा, आणि मग आकार देताना अशा पद्धतीने बाहीला आकार द्यायचा आहे. म्हणजे एका झटक्यामध्ये आपण बाहीला आकार देऊ शकतो. तुम्हाला मी सांगते, जेवढं तुम्ही पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग करता तेवढं तुमचा हात साफ होणार आणि तेवढे तुमच्याकडून बाही कटिंग होणार. एकदम सिंपल पद्धत आहे. आता याच्यावर मला लिहून ठेवायचं आहे. काही 34 साईजची बाही आहे, 34 साईज, आणि ही 36 साईज. आता इथं आपल्याला टच करायचं आहे. टच केल्याच्या नंतर आता कस्टमरनी अजून एक माप मला काढायला सांगितलं तर परफेक्ट 37 साईजमध्ये, हा पेपर कटिंग प्रिन्सेसमध्ये. तर आपण 37 आणि 38 दोन्ही याच्यामध्ये त्यांना जमून जाईल अशा पद्धतीने मग मी डायरेक्ट 38चा माप काढले. तर आपण 38 साईजला कितीची बाही लागेल हे आपण चेक करू. अगोदर आपल्याला हे लाईन सरळ करून घेऊ. सरळ झाल्याच्या नंतर मला असं वाटलं का मी सगळ्यात छोटी बाहीचं माप दाखवले, तर आपण याला जवळजवळ 9-10 इंचाची तरी दाखवू, कारण पेपर एवढा शिल्लक होता. 11 इंचची बाही बसते, तर 10 इंचाची ही कंप्लीट होऊन जाईल. 11 इंचावर मी याला एक पॉईंट देते. आता आपल्याला ज्यावेळेस 38 साईजमध्ये कटिंग लागते, तर ही घडी कितीची येईल 8.5 इंचाची, जवळजवळ 8.5च धरूया. 8.5 इंचाची घडी आली. 8.5 वर आपण एक पॉईंट दिला आणि 1.5 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन दिले. आता ही लाईन आपण सरळ करू, म्हणजे ही 10 इंचाची बाही आपली रेडी होऊन जाईल.
बघू शकतात. आपल्याला ही लाईन एक सरळ करून घ्यायची. आता 3.5 इंच आपण खाली येऊया. दंड घेर घ्यायचं आहे आपल्याला 5.5 ते 6 इंच. 6 इंच जरी घेतलं तर काही हरकत नाही. 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ही लाईन आपण इथं जॉईंट करायची आणि ही लाईन याला जॉईंट करायची. आता आपल्याला याला आकार द्यायचा आहे. आकार देताना बघू शकतात एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही. एकदम कमी वेळामध्ये आकार याचा देऊन झालाय. हे जे आपण एकसारखी लाईन येण्यासाठी कधी पण पीस असू द्या किंवा मेन फॅब्रिक असू द्या, अगोदर एकसारखी लाईन करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण अर्धा इंच एवढा कट करून घेऊ. एकदम परफेक्ट असं आपली सगळी बाही ही कट करून झाली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. फुल यूजफुल व्हिडिओ आहे. 38 37 ते 38 साईज, म्हणजे मी जे पेपर पॅटर्न काढलेला प्रिन्सेसमध्ये तर त्यानुसारच मग मी त्यांना हे करते. 37 ते 38 साईजमध्ये का कस्टमरच्या लक्षात येऊन जाईल अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण झालाय, कंप्लीट झालाय. अगोदर आपण बाही दाखवली नव्हती. आता मी तुम्हाला उदाहरण म्हणून मी अजून एक बाही कटिंग करून दाखवते. का समजा तुमच्याकडे जर आपल्याला जे आपण साधा ब्लाऊज असतो त्याला समोरून आपल्याला फोल्ड करून शिवावं लागतं, तर तसं जर आपल्याला ब्लाऊज आलाय तर तो कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची बाही कटिंग तर मी तुम्हाला दाखवते. तुम्ही समोरच्या बाजूने किती फोल्ड करता ते तुमच्या याच्यावर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे 1.5 इंच ठेवता की 2 इंच किंवा 1 इंच. 1 इंच जास्तच कमी होते. 1.5 इंच एकदम परफेक्ट माप आहे, तर तुम्ही त्याच्यानुसार कटिंग करू शकता. आता 1.5 इंच हे मी अंदाजे घेतल्यामुळे थोडीशी शिलाई थोडंसं कमी पडला, तर मी ह्या पॉईंटला आपण घेणार. पाहू शकता 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतले. समजा आता ही बाही जर असेल 7 इंचाची, सॉरी आपल्याला ह्या लाईनपासून चेक करायचं आहे. बाही आहे म्हणजे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले, ती एक्स्ट्रा आपल्याला सोडून द्यायचे. समजा आपल्याला बाही तयार करायची 5 इंचाची, आता याच्यामध्ये फक्त अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. समजा आता सगळं माप जर बोललं तर मग 2 इंच जास्त येईल. खाली गेलं 1.5 इंच आणि प्लस वरची अर्धा इंच लाईन. आलं लक्षात? म्हणजे 2 इंच जरी तुम्ही डायरेक्ट असं घेतलं, मोजून घेतलं, तरी पण आपल्याला काही हरकत नाही. म्हणजे 5 मध्ये 2 मिक्स केलं तर 7 वर आपल्याला मार्किंग येऊन जाते. 7 इंचावर आपली मार्किंग आली. आता मी तुम्हाला समजा 32 साईजमध्ये दाखवते. 32 साईजला घडी कितीची लागणार? 7 इंचाची. 7 मध्ये आपले 2 इंच एक्स्ट्रा गेले, बरोबर. हे लाईन याला जोडून घ्यायची, हे लाईन याला जोडून घ्यायची. दंड घेर किती आला? 4.5 पावणे 5 काय असेल ते. त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही 2.5-3 इंच खाली आले तरी काही हरकत नाही. आता कटिंग करताना थोडीशी गोष्ट लक्षात घ्या. आपण हा पॉईंट याला जोडायचा आहे आणि हा पॉईंट याला जोडायचा आहे. आता कटिंग करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता मी अगोदर वरची बाजू कट करते, म्हणजे तुम्हाला सविस्तर खालची साईड जी आहे ती कसं लक्षात आलं पाहिजे का आपण इथपासूनच फोल्ड केलं पाहिजे हे तुम्हाला मी दाखवते. आता आपली 5 इंचाची लाईन कुठपर्यंत आली तिथपर्यंत आपल्याला फोल्ड करायचं आहे, बरोबर. पेपर असू द्या किंवा मेन फॅब्रिक असू द्या, काही हरकत नाही. अशा पद्धतीने बघू शकतात. आणि हा एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, कारण ते आपण एकसारखं येण्यासाठी. अशा पद्धतीने जर फोल्ड करून आपण कटिंग केली तर ज्या वेळेस आपण शिवण्यासाठी घेतो तर आपल्या लक्षात येतं का आपल्याला एवढंच फोल्ड करायचं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट अशी बाही याची येऊन जाते. आणि नंतर मग आपण याला हा आकार देऊन टाकायचा, म्हणजे कटिंगमध्ये आपण याला लगेच जरी दिला तर काही हरकत नाही. तुम्हाला ही बाही कटिंग कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.